My name is Mr. Amit घनश्याम. माझं मी 2 लँग्वेजमध्ये सेमिनार प्रेफर करतो आहे. त्याच्यामध्ये मी यूज करतोय मराठी. तर मराठी सर्वांना समजतंय का? माझा आवाज जातोय का सर्वांना? हो हो, येतोय आवाज. नक्की नक्की सगळ्यांचं. तर मी डिग्री पास आउट आहे आपल्याच कॉलेजमधून, वसंतदादा कॉलेज इंजिनिअरिंग 2010-11. तर माझं बीई सिव्हिल झालंय. त्याच्यानंतर मी तोही सांगलीतच केलाय. तर माझ्या वर्किंग जे प्रोजेक्ट्स असतात, थोडं मी एक ब्रीफ माझ्याबद्दल एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला नंतरचं सेशन ऐकायला जरा थोडंसं समजेल, कन्व्हिनियंट होईल. तर माझी प्रायव्हेट कन्सल्टन्सी फर्म आहे आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण मी काम करतो. त्याच्यामध्ये बेसिकली माझे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट, हॉस्पिटल, हॉटेलिंग, रिसॉर्ट्स, लॉन्स, मंगल कार्यालय, फ्लॅटचे, बंगलोचे, रो हाऊसेस, फार्म हाऊसेस, असे बरेच डेस्टिनेशन वेडिंग काही प्रोजेक्ट आहेत. तशा प्रकारचे प्रोजेक्ट माझे चालू असतात. तर तुम्हाला सर्वांना माझी स्क्रीन दिसतेय ना? हो, दिसते दिसते. हो दिसते दिसते दिसते. तर नेक्स्ट स्क्रीन आहे, माझे फर्मचं नाव आहे एव्ही डिझाईन स्टुडिओ. याच्या 3 ब्रांचेस आहेत, पुणे, मुंबई आणि बार्शी, म्हणजे सोलापूरमध्ये येतं ते. तर माझे 2 आणखीन पार्टनर पण आहेत आणि शेजाळ, ते माझे जिजाजी आहेत, ते BARचे आहेत. विजय इंगोले आहे, तो डिग्री इंटेरियर वाला आहे. तर आजचा माझा टॉपिक आहे इंटेरियर डिझायनिंग, त्यानंतर डोअर्स, विंडोज आणि कलरिंग. पहिला टॉपिक जो इंटेरियर डिझायनिंग. इंटेरियर बेसिकली काय हे आपल्याला जाणून गरजेचं आहे. इंटेरियर डिझायनिंग म्हणजे काय की इट इज द आर्ट ऑफ सायन्स enhancing the interior of a building to achieve a healthier and more aesthetically pleasing environment for the people using the space. And एक सेकंड, माझं ते हे होत आहे, हाईड होत आहे. An interior designer is someone who plans, research, coordinate and managing such enhancement project. म्हणजे काय की आपल्याला ही एक आर्ट आहे. एखाद्या बिल्डिंगचं इंटेरियर करायचं म्हणजे त्याच्या स्पेसवर काम करायला लागतं, त्याचं एस्थेटिकली त्याचं लुक आपल्याला डेव्हलप करायला लागतं, त्याच्या रिक्वायरमेंट क्लायंटच्या फुलफिल झाल्या पाहिजेत. याच्यावर जे काय आपल्याला प्लॅन करायला लागतो त्याला इंटेरियर डिझायनिंग म्हणतात. आणि इंटेरियर डिझायनर म्हणजे काय असतो की जो क्लायंट कडून सुरुवातीला त्याचे रिक्वायरमेंट जाणून घेतो व त्याच्यानंतर त्याच्यावर बेसिक लेआउट, प्लॅनिंग, डेकोरेशन या सगळ्या गोष्टी त्याच्यावर प्रिपरेशनचं काम चालू होतं. याच्यामध्ये स्लाइड दिसतीये ना सगळी? हो, दिसते दिसते दिसते, व्यवस्थित दिसते, व्यवस्थित दिसते. हा, तर याच्यामध्ये काही बेसिक प्रिन्सिपल असतात इंटेरियर डिझायनिंग मध्ये. तर काही 7 एलिमेंट्सवर आपण डिझाईनचं काम करत असतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे तो स्पेस आहे, सेकंड आहे लाईन, त्याच्यानंतर फॉर्म, नंतर आहे लाईट, त्याच्यानंतर आहे कलर, त्याच्यानंतर आहे पॅटर्न, त्याच्यानंतर आहे टेक्स्चर. हे जे बेसिक 7 एलिमेंट्स आहेत यावर आपण डिझायनिंगचं काम करत असतो. एखादी कुठली बिल्डिंग ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन काम कम्प्लीट होतं तिचं, त्याच्यानंतर जे आपलं काम चालू होतं इंटेरियरचं, त्याच्यावर हे सुरुवातीला बेसिक 7 एलिमेंट्सवर आपल्याला काम करून डिझायनिंगचं काम करायला लागतं. तर कुठल्याही प्लॅनिंग मध्ये स्पेसला खूप इम्पॉर्टन्स आहे. असं नाही की आपण कुठेही काही डिस्टर्बन्स आहेत, प्लॅनिंग व्यवस्थित नाहीये, स्पेस कमी जास्त असून सुद्धा युटिलायझेशन कमी होत आहे, तर ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे.
हॅलो, हा हा ऐकू येते येतोय बोल. येतोय ना आपण? ठीक येतोय. आहे. मध्ये मध्ये मला सांगत चला किंवा माझ्या ठीक आहे, याच्यावर ठीक आहे. थोडस ओके. तुम्ही बोललं तरी चालेल, म्हणजे मला लक्षात येईल की बोथ साइड कॉन्व्हर्सेशन चालू आहे. नाही तर मला मध्ये वाटतं की ते थांबले, काहीतरी पॉज झालंय, टेक्निकल एरर आलाय. नाही नाही, मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही इंटिमेट करतो तुला. मी सांगतो, काय काळजी करू नकोस. मी सांगतो, नागेश सर बोलतो, काय सांगतो काय बरोबर. हा, तर आपण बेसिकली स्पेसवर या गोष्टींचा विचार करून फर्निचरचं अरेंजमेंट कशा प्रकारे होईल की जेणेकरून आपल्याला फ्री स्पेस मॅक्झिमम राहता येईल आणि कंजेस्टेडपणा वाटता नाही. आणि ज्यावेळेस आपण फर्निचर यूज करतो त्यावेळेस आपल्याला जी काय स्पेस यूज करायची असते ती कम्फर्टेबली यूज करता आली पाहिजे. त्यासाठी स्पेसचं काम जे आहे, त्याच्यावर डिझायनिंगचे काम आहे, त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यानंतर आहे लाईन. लाईन मध्ये काय होतं, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अशा डायनामिक लाईन्स असतात. लाईन अलाइनमेंट मध्ये आपल्याला डिझायनिंगचा पार्ट कव्हर करायला लागतो. तर ह्या दोन हॉरिझॉन्टल आणि बेसिक लाईन्स आहेत. त्याचप्रमाणे फॉर्म्स, आपण कुठले फॉर्म घेतो, रेक्टांग्युलर फॉर्म घेतो, राऊंड घेतो, स्पेरिकल घेतो, जे काय आपण शेप्स घेतो डिझाईन मध्ये त्याला फॉर्म्स म्हणलं जातं. त्यानंतर येतं लाईट. जनरली आपण मॅक्झिमम नॅचरल लाईटचं युटिलायझेशन करायला हवा, पण काही केसेसमध्ये असं होतं की नॅचरल लाईट कमी येतो. काही रिजन्स मध्ये लाईट नॅचरलीच कमी असतो, काही ठिकाणी खूप असतो. त्यामुळे आपण त्या लाईटवर विचार करणं गरजेचं आहे. कारण लाईट जर नसेल तर पूर्ण जे काही थीम करणार आहे किंवा काय डिझाईन करणार आहे त्याचा काहीच व्हॅल्यू राहणार नाही. त्यामुळे लाईट हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट इंटेरियर मध्ये मानला जातो. त्यानंतर आहे कलर. कलर पण एवढाच इम्पॉर्टंट आहे. कलरचं एक सायन्स असतं जो सायकोलॉजिकल वर्क मेंटॅलिटीवर करतो. म्हणजे ह्युमन नेचर जसं आहे त्याप्रमाणे आपल्याला कलर स्कीम ही डिसाईड करायला लागते. त्याचप्रमाणे एरिया कॉम्पॅक्ट आहे, लार्ज आहे, त्याप्रमाणे त्याचे मासेस वेगवेगळे क्रिएट करण्यासाठी कलर स्कीम आपल्याला डिझाईन करायला लागते. त्याच्यात सायलेंट कलर आहे, थोडेसे डार्क कलर शेड घेतले जातात, काही नॉर्मल असतात. या कलर तर रेड कलर हा जो आहे हा वॉर्म कलर मध्ये मोडला जातो. एखाद्याला स्टिम्युलेट करण्यासाठी हा कलर फार युजफुल राहतो. तर अशा प्रकारे कलरचं इम्पॉर्टन्स आहे. सायलेंट कलर असेल, जर एखादी व्यक्ती फार अग्रेसिव्ह असेल आणि त्याच्या घराला जर सायलेंट कलर असतील तर ते घरामध्ये आल्यानंतर प्लीजंट क्लायमेट ऍटमॉस्फिअर तयार होतं. आणि तेच रिव्हर्स जर असेल की त्या व्यक्तीचं नेचर पण अग्रेसिव्ह आहे आणि कलर स्कीम पण डार्क आहे, तर त्या घरातलं क्लायमेट सुद्धा हे तसंच होणार. तो माणूस आणखी स्टिम्युलेट होऊन अग्रेसिव्ह बनला जाणार. त्यामुळे त्या कलरचं त्याच्या लाईफमध्ये प्लस नेचरवर खूप इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे जनरली कलर स्कीम ठरवताना समोरच्याच्या नेचरचा पण थोडा बहुत विचार करायला पाहिजे आणि स्पेसचा पण. लाईट जर कमी येत असेल तर तिथं लाईट कलर घेतले पाहिजेत. लाईट मुबलक प्रमाणात असेल तर तिथं आपण डार्क कलर स्कीम घेऊ शकतो. नेक्स्ट आहे पॅटर्न. आपण कुठल्या पॅटर्नवर काम करतोय, टेक्स्चर देतोय, प्लेन सरफेसेस ठेवतोय, वॉलपेपर लावतोय, फर्निशिंग आयटम लावतोय, की आणखीन काय टाईप यूज करतोय. किंवा आता जनरली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये हायलायटरचे बरेच प्रकार आले, जे प्लाय मध्ये आहेत, एमडीएफ मध्ये येतात, फोम बोर्ड मध्ये येतात. हे जे पॅटर्न्स आहेत आपण ते यूज करून घराला आणखीन डेकोरेटिव्ह करू शकतो. नेक्स्ट आहे टेक्स्चर. टेक्स्चर मध्ये काय होतं की स्मूथ सरफेस ठेवायचा की रफ ठेवायचा की थोडस ग्लॉसी करायचं की मॅट करायचं किंवा टेक्स्चर प्रकार येतात रफ टेक्स्चरचे. रफ टफ, बाहेर जसं तुम्ही एक्सटर्नल प्लास्टरला बघता की रफनेस असतो आणि आत स्मूथनेस असतो, हे पण एक टेक्स्चरचे वॉल टेक्स्चरचे प्रकार आहेत. तर या प्रकाराने काय होतं की घराचं लुकमध्ये आणखीन थोडस चेंजेस करता येतात. तर याचाही जिथं लाईट जास्त असेल तिथं मॅट कलर किंवा टेक्स्चर्ड पेंट आपण यूज करू शकतो आणि जिथं लाईट कमी आहे
तिथं ग्लॉस आणि लाईट कलर प्रेफर करायला पाहिजे. ग्लॉस कलरचं काय होतं की ते लाईट रिफ्लेक्ट करतं आणि मॅट मध्ये रिफ्लेक्शन कमी असतं. त्यामुळे मॅट कलर स्कीम आणि ग्लॉसी कलर स्कीम याचा हा डिफरन्स आपण साईटच्या लाईट इफेक्टवर यूज करू शकतो. तर हे काही माझे साईट पिक्चर्स आहेत. काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत. जनरली फ्लॅटमध्ये स्पेस खूप कमी असते, तर तिथे रिक्वायरमेंट जास्त असते आणि स्पेस कमी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तिथं ऍडजस्ट करायला लागतात. तर ही साईट आहे पुण्याची. अमित देशमुख क्लायंटचं नाव आहे. 2 BHK फ्लॅट आहे. त्याचे मी 1-2-3च बेड, हॉल, डायनिंग एवढे पिक्चर्स टाकलेले आहेत. नंतर ही साईट आहे माझीच आहे. लोकेशन बार्शी आहे. हा बंगलो आहे. याच्यामध्ये रॉ थीम डिझाईन केलेली आहे. इथं मॅक्झिमम स्टील आणि नॅचरल पाईनवूड या 2 गोष्टीचं कॉम्बिनेशन करून हे सगळं घर डिझाईन केलेलं आहे. मेटल आणि वूड याशिवाय तिसरा पार्ट काय याच्यामध्ये यूज केला नाही. तर हे गराज एक दिसतंय, कार पार्किंग. त्यामध्ये ब्लॅक मॅट कलर घेतलेला आहे. त्याला रॉयल एनफिल्डचं शोरूमचा टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर आहे बेड. त्यानंतर बाजूला आहे किचन डायनिंग. त्याच्यामध्ये लाईट्स पण जे थ्रेडवाल्या लाईट्स आहेत आणि जुन्या आपल्या जे बल्बचे आहे ते यूज केलेलं आहे. हे थोडंसं कंटेम्पररी थीम मध्ये जातं. हे थोडे आउटडोअरचे पिक्स आहेत त्याच घराचे. त्यानंतर आहे हे ऑफिस. ऑफिसचा रिसेप्शन एरिया आहे हा. तर रिसेप्शन एरिया त्या कंपनीच्या प्रोफाईलनुसार डिझाईन करणे, तिथले कलर स्कीम, कलर कोड कंपनीचे काय असतील त्याप्रमाणे ते डिझाईन केलेलं असतं. इथं पण एक लाइनिंगचं पॅटर्न घेतलेलं आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. मागं जे मी सांगितलं की लाईन म्हणजे काय असतं, तर हे एक लाइनिंग पॅटर्नचं ऑफिस. याचंच रिसेप्शन आहे, वर्किंग एरिया आहे आणि कॉन्फरन्स आहे. नेक्स्ट आहे अगेन रेसिडेन्शियल 2 BHK फ्लॅट, मिस्टर सचिन पाटील. हे बावधन त्याचंही डिझाईन करताना त्यांच्या रिक्वायरमेंट प्लस बजेट, मेन इश्यू असतो बजेटचा. कुठल्याही क्लायंटचं जेव्हा आपण फील्डवर काम करतो तर आपल्याला समोरच्याचं बजेट आणि त्याची रिक्वायरमेंट ह्या 2 गोष्टीवर विचार करणे खूप आवश्यक असतं. हे इकॉनॉमिकल प्रोजेक्ट मध्ये येत आहे. 2 BHK ची कॉस्ट साधारणतः यांची 7 ते 8 लाखाच्या घरामध्ये बसलेली आहे. हे आहे मिस्टर पापळ यांचं लाडाची कुल्फी आणि मस्तानी यांचे फ्रँचायझी आहे. तर फ्रँचायझीचे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये आउटलेट आहेत त्याचं डिझाईन आपण करतोय. तर याची कलर स्कीम कंपनीने पिंक कलर आणि येलो हे कलर स्कीम डिसाईड केली होती. तर त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या फ्रँचायझीचं डिझाईन करतो आहे. ज्यावेळेस फ्रँचायझी आपण डिझाईन करत असतो त्यावेळेस एखादा कमर्शियल प्रोजेक्ट करत असताना तिथं त्यांच्या कमी स्पेसमध्ये पब्लिकची सिटिंग अरेंजमेंट मॅक्झिमम व्हावी. नंतर सर्विंगचा जो प्रकार आहे तो इझिली करता यावा, ना की एखादा बसलाय आणि दुसऱ्याला डिस्टर्ब होतोय सर्विंग करताना. तर ह्या गोष्टी अवॉइड झाल्या पाहिजेत. हा ह्या प्लॅनिंग मधला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट भाग आहे. नेक्स्ट आहे कॅफे मॉकटेल म्हणून आहे. हे बार्शीमध्येच आहे. ह्याचा एरिया 300 स्क्वेअर फूट आहे. तर याच्यामध्ये 40 लोकांची कॅपॅसिटी बसवलेली आहे. जनरली 300 स्क्वेअर फूट मध्ये 40 बसवणं फार अवघड असतं, पण इथं आपण एक वेगळ्या टाईपचं सिटिंग अरेंजमेंट आणि फर्निचर यूज करून ते बसवलेलं आहे. याची कलर स्कीम रेड आहे आणि ब्लॅक. नेक्स्ट आहे आईस्क्रीमचं पार्लर 3 बर्ड कॅफे. याच्यामध्ये त्यांचं बजेट फार कमी होतं, साधारण 3 लाखापर्यंत होतं. तर त्या 3 लाखामध्ये आपण सगळं फर्निचर, कलर, रिनोव्हेशन, फ्लोरिंग, सिलिंग, इलेक्ट्रिक, किचन एवढं चेंज केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण पूर्णतः वेस्ट मटेरियल पासून सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. हे जे फेकून दिलेले बॅरल असतात, पॅकिंगचं वूड असतं,
जनरली मशिनरीज किंवा ग्लास किंवा आणखीन काय इम्पोर्टचे जे मटेरियल येतं त्याला पॅकिंगसाठी वूड असतं, ते पाईन वूड असतं. तर ते पाईन वूडचे जे स्ट्रिप्स आहेत त्या यूज करून इथे आपण हॉटेलचं डिझाईन केलेलं आहे. तर हे इकॉनॉमीसाठी काय मटेरियल, जनरली मटेरियलचं युटिलायझेशन हे त्या एरिया वाईज डिसाईड करायचं असतं, जिथे जो प्रकार इझिली अवेलेबल असतो. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये ब्लॅक बसाल्ट, मड ब्रिक हे इझिली अवेलेबल होते म्हणून आपण कन्स्ट्रक्शनला ते यूज करतो. सेम इंटेरियरलाही तसंच होतं. अदरवाईज काय होतं की जी कन्स्ट्रक्शन आपण जर इम्पोर्ट करून गोष्टी करायला, मार्बल इम्पोर्ट केला, ग्रॅनाइट इम्पोर्ट केला तर त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते. तसंच सेम इंटेरियर मध्ये पण कॉस्टिंग वाढते. जर तुम्ही अर्बन मध्ये काम करत असाल तर तिथलं लोकलचं मटेरियल काय यूज करता येतं, सिटीमध्ये करत असाल तर तिथं काय करायचं, रुरल मध्ये काय असेल तर तिथलं काय यूज करून आपण तिथे वेगवेगळ्या थीमचा वापर करून वेगवेगळे डिझाईन करू शकतो. हे पण इथं बार्शीच्या शेजारीच एक स्नेहग्राम म्हणून अनाथ मुलांची एक स्कूल आहे, रेसिडेन्शियल स्कूल आहे. तर हा एक साधारण 5 एकरचा प्लॅन आहे. यामध्ये वेस्ट बॉटल्स, बियर बॉटल्स, मिनरल वॉटरच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या, रॉ स्टील, जे काही भंगार मटेरियल आपण फेकून देतो त्याचा यूज करून हा साधारण एक प्रोजेक्ट कॉस्ट नॅचरल जर हा आपण काम केलं असतं तर 3 ते 4 CRच्या घरात गेला असता. पण त्याच्यावर आता सध्या काम चालू, म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून. तर अशा रॉ मटेरियल आपण यूज करून त्याची कॉस्ट 50% लेस केलेली आहे. आणि हे मुलांच्या प्लस तिथल्या गावकरी लोक आहेत त्यांच्या श्रमदानातनं ही शाळा उभारायचं काम चालू आहे. लवकरच ही शाळा पूर्ण होईल. साधारणतः तिचं टाइम पिरियड आहे 1 वर्ष लागेल तिला. नंतर आहे हे फार्म हाऊसचं डिझाईन आहे. हे पण काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे. याचं एरिया आहे 2 एकर आणि स्लॅब एरिया आहे 6000 स्क्वेअर फूट. त्याच्यामध्ये सेकंड फ्लोर, सिंगल फ्लोअरचं काम आहे. याची कॉस्ट नियर अबाउट 3-4 CR पर्यंत जाते. काही साईटचे पिक्चर्स टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये हॉल आहे, रूम आहे, डायनिंग आहे, बेड आहे. हे जनरली आपण सांगितल्याप्रमाणे कलर्स कसे यूज करायच्या, पॅटर्न यूज काय करायचे, प्लॅनिंग स्पेसवर काम कसं करायचं, त्याप्रमाणे काही पिक्चर्स साईटचे टाकलेले आहेत. हे काही एक्सटिरियर व्ह्यूज आहेत जे डिझाईन केलेले आहेत. त्यामध्ये वेगळ्या ट्रीटमेंट दिलेल्या आहेत. स्टोन ट्रीटमेंट आहे, वुडन आहे. त्याला रिप्लेसमेंट म्हणून टाइल्स मध्ये वुडन टाइल्स आपल्याला अवेलेबल होतात. नॅचरल वुडनचं जर बजेट नसेल तर आपण ते टाइल मध्ये पण जाऊ शकतो वुडन थीम घेऊन. पुन्हा ऍक्च्युअल ओरिजिनल वुडची जर कॉस्टिंग जास्त जात असेल तर त्याला शेरा पॅनल म्हणून पण वुडन सारखा डेकोरेटिव्ह पार्ट मिळू शकतो. त्याचप्रमाणे कंपोजिट पॅनल मध्ये पण ऑप्शन्स भरपूर आहेत. तर अशा नंबर ऑफ मटेरियलायझेशन जे असतं ते यूज करून आपण वेगवेगळे डिझाईन करू शकतो. तर हे झाले इंटेरियरच्या गोष्टी. तर इंटेरियर हा पार्ट आपला जनरली कन्स्ट्रक्शनच्या नंतर येतो. तर सध्याचा जो काळ आहे तो खूप लक्झरी आणि लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते लोकांचं वाढलं आहे. आणि इनोव्हेटिव्ह आणि वेगवेगळ्या गोष्टीचं लोकांना फार आता सध्या क्रेज आहे. तर त्यांना ते लाईफस्टाईलवर खर्च करायला आता आवडतं. त्यामुळे इंटेरियरकडे मॅक्झिमम लोकांचा कल वळालेला आहे. आणि जनरली पुणे मुंबईकडे काय असतं की स्मॉल फ्लॅट असतात. त्यामुळे त्यांना काही वेगळे पण दाखवायचं असेल तर इंटेरियर मध्ये त्यांना काम करायलाच लागतं. त्यामुळे 99% आता लोक हे इंटेरियरकडे वळालेलेच आहेत. फार थोडे घरं असतील की जे इंटेरियर करत नाही, पण विदाउट कन्सल्टंट जरी असेल तरी ते इंटेरियर करतातच. यानंतर मला नेक्स्ट टॉपिक दिला आहे डोर. डोर मध्ये जनरली आपण पॅनल डोर जे टिकवूडचे किंवा अदर नॅचरल वूड, जांभूळ, बांबू अशा टाईपचे वूडचे आपण पॅनल डोर बनवले जातात. ते पूर्वी आपण फार यूज करत होतो. ह्याला कार्पेंट्री वर्क आणि पॉलिशिंग याचा खर्च जास्त होत होता. आणि अवेलेबिलिटी जी आहे नेचर कॉन्झर्वेशनसाठी
आपण वृक्षतोड जी चालू केलेली आहे ती कमी करण्यासाठी सध्या बऱ्याच लोकांचं काय आहे, इको फ्रेंडली मध्ये जातात आणि वेस्ट मटेरियल पासून जे काही गोष्टी मिळतात नेचरमध्ये तर ते आपण यूज करतोय. म्हणजे नॅचरली जर गेलं तर पॅनल डोअर असतात आणि फ्लश डोअर हे रॉ मटेरियल पासून यूज केलेले असतात. यामध्ये नॅचरल वूडचा कमी वापर असतो. तर यामध्ये लेअर मध्ये वुडनच्या स्किन प्रेस करून त्याचा यूज करून फ्लश डोअर तयार केलेले असतात. त्यात वेस्टेजच्या पाईनच्या तुकडे असतात, वेस्टेज वूडच्या ह्याच्या स्किन असतात आणि सिंथेटिक मटेरियल यूज करून कॉम्प्रेशन करून हे फ्लश डोअर केलं जातं. तर हे बेसिकली आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये लागणारे हे 2 पार्ट आहेत आणि त्यांच्या फ्रेम आणि शटर. तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे नेचरचा विचार करता आपण फ्लश डोअर मध्ये जास्त जातो आहे सध्याचं विचार केला तर कंडिशनचा. तर फ्लश डोअरचे ऍडव्हान्टेज काय आहेत? हे सिम्प्लिसिटी आहे. हे इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतं. तसं वूड अवेलेबल होत नाही. अपरन्स मध्ये हे आपल्याला हवं त्या डिझाईन मध्ये मिळू शकतं. त्याचप्रमाणे क्लीन आणि युनिफॉर्म फिनिश. तर हे क्लिनिंगसाठी पण इझिली आपण यूज करू शकतो. तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की थर्मल आणि अकॉस्टिक कम्फर्ट, म्हणजे साऊंडचा जो आहे आतबाहेर जो मिक्सिंग होतं ते याच्यापासून थांबतं. तसेच हिटला पण हे रेजिस्ट करतं. त्यामुळे हे थर्मल आणि अकॉस्टिकल साठी कम्फर्ट आहे. त्याचप्रमाणे इकॉनॉमिकल पण आहे आणि डेकोरेटिव्ह पण आहे. त्याचप्रमाणे जो सप्लाय असतो तो वूडचा जसा सप्लाय असतो त्यापेक्षा हा सप्लाय इझिली आहे, बल्कमध्ये मिळू शकतो. एखाद्या फ्लॅटच्या जर 100-150 डोअरची ऑर्डर असेल तर आपल्याला वर्कमनशिप तसेच मटेरियल आणि त्याला नंतरचं प्रिव्हेंटेशन साठी आपल्याला पॉलिशिंग करायला लागतं. या 3 गोष्टींमध्ये जो लागणारा टाइम आहे आणि कॉस्ट आहे ही फार त्याच्यामध्ये कंझ्युम होते. तर याच्यामध्ये फ्लश डोअर रिप्लेसमेंट का आलं तर त्याचं कारण आहे की ते बल्कमध्ये आपण तेवढी क्वांटिटी प्रोव्हाइड करू शकतो. त्याचप्रमाणे ते विदिन टाइम मध्ये कम्प्लीट करू शकतो आणि वर्कमनशिप पण याच्यापेक्षा फार कमी आहे. डोअरला लागणारे फिटिंग्स असतात. विदाउट फिटिंग डोअर हा होऊ शकत नाही. त्याला काय लागतं? पहिला पार्ट असतो नेल्स, नंतर लागतो पॅनल पिलिंग, त्यानंतर स्क्रूज, त्यानंतर स्किन जे आहे वरचं पेस्टिंगसाठी आपण बॉन्डिंग रेझिन यूज केलं जातो. जनरली आपण सगळे फेविकॉल किंवा SR या गोष्टींचे नाव ऐकत असाल. पाल्कोफिक्स, 3Mचा आहे. या 3 ब्रँडेड कंपन्यांचा जनरली यूज होतो. त्याचप्रमाणे हिंजेस हा इम्पॉर्टंट रोल करतो डोअरचा. त्यानंतर त्याच्या बॉर्डरसाठी लिपिंग पट्टी, कव्हर मोल्डिंगचा यूज असतो की जिथे वॉल आणि डोअर फ्रेम अटॅच होते हे अटॅचमेंट नसते, त्यामध्ये क्रॅक डेव्हलप होतं. त्याला कव्हर मोल्डिंगने वरून कव्हर केलं जातं जेणेकरून ते क्रॅक्स दिसत नाहीत. त्यानंतर लागणारा मटेरियल आहे हँडल्स. विदाउट हँडल डोअर कम्प्लीट होत नाही. त्याचप्रमाणे अल्ड्रॉप विथ 2 कॅचेस. अल्ड्रॉप म्हणजे कडी मराठीमध्ये. टावर बोल्ट म्हणजे हा आतून लावण्याचा हे आहे कडीच थोडक्यात. त्यानंतर आतून सेफ्टी चेन येते, नाईट लॅच येतो, आतून बाहेरचं विजिबिलिटी करण्यासाठी आयपीस येतो, ताडीपट्टी येते. डोअर हवेनं जनरली तुम्ही पाहिलं असेल की आदळतात, त्यामुळे त्याला रबर स्टॉपर. नंतर लहान मुलांना ते उघडता येऊ नये किंवा कोणाचं बोट अडकू नये म्हणून त्याला बेबी लॅच, ब्रास हुक आणि शेवटी बाहेरून ओनरचं नाव लिहिण्यासाठी नेम प्लेट. हे 18 गोष्टी हार्डवेअर मध्ये कंपल्सरी लागतात. त्यानंतर डोअरचे मटेरियल वाईज टाईप पडले जातात. तर टिंबर वूड आपण पाहिला आहे. त्यानंतर ब्लेंडेड अँड लेग्ड डोअर्स. त्यानंतर आहे फ्रेम अँड पॅनल डोअर्स. हे सगळे वुडनचेच प्रकार आहेत. फ्लश डोअर मग अशी जो सांगितलं तो फ्लश डोअर, हे मटेरियल वाईज ह्याचे स्पेसिफिकेशन पडलं. यानंतर येतो ग्लास डोअर आपण जनरली मॉल, कमर्शियल अशा ठिकाणी मॅक्झिमम ऑफिसेसमध्ये वगैरे पाहायला भेटतो. तर त्याचं लुकिंग वाईज गुड अपिअरन्स दिसतं
आणि स्पेस कमी लागते आणि विजिबिलिटी राहते आत बाहेर. त्यासाठी आपण ग्लास डोअरचा यूज करतो. त्याचप्रमाणे स्टील डोअर्स. स्टील डोअरचं जनरली कुठे यूज होतो की स्टोर रूम असतो, गराज असतं, बॅकयार्ड असतं, अशा ठिकाणी जिथे वूड आणि याची कॉस्टिंग जास्त जाते, इकॉनॉमी मेंटेन करण्यासाठी आपण स्टील डोअर, मेटल शीट डोअर हे यूज केले जाते. त्याचप्रमाणे अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये UPVC आणि PVC डोअर्स पण आलेले आहेत. PVC आपण वॉटरप्रूफ कन्सिडर केलं जातं, ते टॉयलेटसाठी यूज केलं जातं जनरली. आणि UPVC जे डोअर असतात हे स्लायडिंग आणि ओपनेबल मध्ये ऑफिसेस, कमर्शियल किंवा टॉयलेट, बाथरूम याला पण यूज करायचं प्रमाण वाढलेलं आहे. हे जनरली हॉटेल्समध्ये UPVC डोअर्स यूज केले जातात. त्याचप्रमाणे फायबर ग्लास डोअर हे पण त्याच मटेरियलमध्ये आलं जातं. डोअरचे प्रकार हे झाले मटेरियलवरून. आणखीन काय आहे की ते डोअरची ओपनिंग कशी होती त्याच्याप्रमाणे डोअरचे आणखीन डिवायडेशन होतं. हिंज्ड डोअर. हिंज्ड डोअर मध्ये काय होतं की त्याचे हिंजेस जे असतात ते ओपनेबल आहेत का कुठला प्रकार आहे त्याच्याप्रमाणे त्याचं डोअर ओपनिंग होतं. त्याप्रमाणे नेक्स्ट आहे स्लायडिंग डोअर. हा रोलरवर स्लाइड होऊन स्लायडिंगचा टाईप झाला. फोल्डिंग डोअर, एकमेकावर फोल्ड होणारे डोअर्स, फोल्डिंग होऊन तो डोअर होता. त्यानंतर प्लायचा डोअर, त्यानंतर PVC डोअर आणि फायबर डोअर. याचे ओपनिंग प्रत्येकाचे वेगवेगळे राहतात. त्याप्रमाणे त्याचे ओपनिंग वाईज पण टाईप केलेले आहेत. यानंतर येतो आपला टॉपिक विंडोज. विंडो सर्वांनी पाहिलेलीच असेल. तर ज्यांचे जुने घरं आहेत साधारण 2000च्या आधीचे, तर त्यांच्या डोअरचे विंडोचे जे पॅनल्स आहेत ते वुडन मध्ये असतील. आत्ताचा लेटेस्ट ट्रेंड काय आहे की स्लायडिंग विंडो प्लस अल्युमिनियम, ते इकॉनॉमिकल मेंटेन करतो आपण. तर केसमेंट विंडोज म्हणजे हे झाले ओपनेबल विंडोज जे पूर्वी आपण यूज करायचो. आणि स्लायडिंग विंडोज म्हणजे जे आता आपण अल्युमिनियमचा पार्ट यूज करून अल्युमिनियम प्लस ग्लास त्याचा यूज करतो. केसमेंट मध्ये काय व्हायचं की 100% ओपनिंग मिळायचं की फुल विंडो ओपन होतात. स्लायडिंग मध्ये काय होतं की 50%, 70% असं ओपनिंग होतं. स्लाइड करून ते एका साईडला सगळ्या विंडो जमा होतात. त्यामुळे त्यातला 50% और 70% हाच पार्ट आपण व्हेंटिलेशनसाठी, लाईटसाठी यूज करू शकतो. त्याचप्रमाणे सिंगल, डबल हंग ह्या विंडो अप डाऊन वर्किंग करतात. म्हणजे जनरली इंडियामध्ये ही कन्सेप्ट कमी आहे, पण फॉरेन कंट्रीजमध्ये अप डाऊन विंडोजचा यूज जास्त होतो. त्याला एक वेगळं मेकॅनिझम असतं, त्याप्रमाणे त्याला मोटर असते. लहान मुलं पण त्या वर लिफ्ट करू शकतात. ऑनिंग विंडो म्हणजे काय होतं की बाहेरच्या साईडला इन्क्लाइन होते, म्हणजे बाहेर अँगल मध्ये ओपन करून आपण खालून जसं डिग्गीचं, कारच्या डिग्गीचं शटर ओपन करतो. येतो का आवाज? येतो आवाज येतो. हा, तर त्याला कारची जसं आपण डिग्गीचं बॅकसाइडचा डोअर ओपन करतो तो प्रकार म्हणजे ऑनिंग डोअर. त्यानंतर हॉपर एकदम रिव्हर्स त्याचे ऍक्शन, म्हणजे जे खालून वर ढकलतो ते वरून खाली ढकलायचं. त्याचप्रमाणे टिल्ट अँड टर्न, हे टिल्ट होऊन विंडोज ओपन करण्याचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये पिवोट आहे. पिवोट म्हणजे सेंटरला पिवोट येऊन ते रोटेशन करतं. फिक्स्ड आहे, फिक्स मध्ये फक्त ग्लास राहते. ह्या ज्या आपण डिझायनर ग्लास विंडोज देतो किंवा काही ठिकाणी रूफ असतात स्लोपिंग, इथे राऊंडेड, हाफ राऊंड अशा फिक्स विंडो देतो जिथं आपण यूज करू शकत नाही व्हेंटिलेशनसाठी. फक्त लाईट हे इम्पॉर्टंट असतं, तिथं फिक्स विंडोजचा यूज केला जातो. त्याचप्रमाणे बे विंडो देखील सेम तशा प्रकारेच असतात. याचाही देखील डोअर प्रमाणे मटेरियल काय यूज करतो त्याप्रमाणे वूड, अल्युमिनियम, स्टील, UPVC, ग्लास फायबर अशा प्रकारे ह्याचे पण 5 व्हरायटी डिसाइड होतात. यानंतर येतो नंतर कलर हा पार्ट आपल्या बिल्डिंगला इम्पॉर्टंट आहे. तर म्हणजे मी बोलू शकतोय ना, आता स्टुडंट मला आन्सर करू शकतायत का? हॅलो, करू शकता त्यांचं.
कलर आपण काय यूज करतो कोणी सांगू शकताय का? आवाज जातो ना सर्वांना? हॅलो सायली बोल. Aesthetic appearance. आणखी Light enhancing. अजून आदित्य. वॉलचं क्रॅकिंग थांबवण्यासाठी. गुड. वेदरिंग इफेक्ट आहे ते आपण त्याच्यापासून प्रोटेक्ट करतो. पेंट अँड वॉर्निशेस आर युज्ड इन बिल्डिंग अँड फॉर कव्हरिंग द सर्फेस ऑफ वूड, मेटल, मेसनरी, प्लास्टर वॉल, स्लॅब इटीसी. सेम जेवढं काही इंजिनिअरिंग मटेरियल असेल, मग ते कार असेल, स्टील मटेरियल असेल, त्याला आपण वेदरिंग इफेक्ट किंवा प्रिकॉशन आणि प्रिव्हेंटेशन साठी आपण त्याला प्रोटेक्शन साठी कलर यूज करतो. कलर कशासाठी करायचा की टू प्रोटेक्ट द सरफेस फ्रॉम ॲटमॉस्फेरिक इन्फ्लुएन्स अँड टू प्रिझर्व देम फ्रॉम द डिके, ऑक्सिडेशन अँड करोजन. सेकंड, टू इम्प्रूव्ह द अपीअरन्स ऑफ सरफेस. मग अशी आता जसं सांगितलं, टू फॅसिलिटेट द क्लिनिंग ऑफ सरफेस. यामुळे सरफेस आपला क्लीन आणि लुकिंग वाईज गुड दिसतो. हे झाले आपल्याला का कलर करायचं बिल्डिंगला. बिल्डिंगची लाईफ वाढवायची असेल तर आपल्याला कलर मस्ट आहे. हा एक वेदर आणि आपल्या बिल्डिंगच्या मध्ये प्रोटेक्टिव्हचं एक काम करणारा एक लेअर असतो. हा देणं गरजेचं आहे आणि त्याची काही गॅरंटी जी असते की 10 वर्षाने पेंट हा केलाच पाहिजे, हे कंपल्सरी आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या मिथ पण असतात की प्लास्टरिंगचं क्रॅकिंग 1 वर्ष चालतं, मग ते क्रॅकिंग पर्यंत पेंट करायचंच नाही, मग ते तसंच ठेवायचं. 1-2 वर्षांनी नंतर मग पूर्ण क्रॅक डेव्हलप झाल्यानंतर पेंट करायचा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत. तोपर्यंत त्या बिल्डिंगला शेवाळा लागलेला असतं, क्रॅक डेव्हलप होऊन पाणी आत गेलेलं असतं, त्याच्यामध्ये डस्ट गेलेली असते. तो पार्ट पुन्हा कधी जॉईंट होऊ शकत नाही. उलट फंगस आणि हे वाढून ते क्रॅक्स नंतर डेव्हलपच होत राहणार. त्यामुळे ती बिल्डिंगची लाईफ कमी होते. त्यामुळे ज्यावेळेस नवीन बिल्डिंग होते ज्याचं क्युरिंग होऊन जातं, कम्प्लीट क्युरिंग डेज आपण ज्यावेळेस संपवतो त्यानंतर इमिजिएट पेंट करणं आवश्यक आहे. पेंटमध्ये पण काय काय प्रकार आहेत. बाहेरचे प्रकार आहे इंटरनल वॉल पेंट, एक्सटिरियर वॉल पेंट, ऑइल पेंट आणि फ्रेंच पॉलिश. इंटरनल वॉल पेंट मध्ये जनरली ऑइल बेस आणि वॉटर बेस असे 2 पेंट आपण महाराष्ट्रामध्ये तर ह्या रिजन मध्ये यूज करतो. ऑइल बेस पेंट मध्ये काय लस्टर पेंट आहे, ऑइल पेंट आहे, ते आपण इनर वॉल साठी यूज करतो. त्यासाठी इनर वॉल साठी ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला सनला प्लास्टर हे रिक्वायर्ड असतं. जर सनला प्लास्टर करत नसेल तर वॉल पेंटिंग मध्ये पीओपीचा यूज करून वॉलला पहिले स्मूथ बनवलं जातं. त्याच्यानंतर हा जर ऑप्शन यूज करत नसाल तर डायरेक्ट पुट्टी, पुट्टीचे 2 हात करून वॉलला स्मूथनेस आणला जातो. आणि जेव्हा सरफेस स्मूथ होतो त्यानंतर आपण पुढच्या प्रोसिजरसाठी रेडी होतो. त्यामध्ये पुट्टी नंतर ते पॉलिश पेपरने घासणे, त्याचे स्मूथनेस वाढवणे, वेगवेगळे पेपर साइजेसचे यूज करून स्मूथनेस आल्यानंतर त्याला प्रायमर यूज केला जातो. प्रायमर काय करतो, कलर आणि ह्याच्यामध्ये एक मीडिएटरचं काम करत असतो. त्यामुळे प्रायमरचा रोल हा फार इम्पॉर्टंट असतो. प्रायमर ज्या क्वालिटीचा आहे त्यावर त्याचा पुढचा पेंट किती दिवस टिकणार आहे हे लाईफ त्याच्यावर डिसाइड होतं. प्रायमर झाल्यानंतर आपण क्रॅक्स जे आहेत, क्रॅक्स फिलअप करतो, त्याचे टचअप करतो. नंतर आणखीन एकदा त्याचा टचअप घासून झाल्यानंतर कलरचे 2 हात दिले जातात.
ही प्रोसिजर झाली इंटरनल पेंटची. तसंच वॉटर बेसमध्ये वॉटर रॉयल पेंट येतो, वेल्वेट पेंट येतो. याच्यामध्ये एशियन कंपनी आहे, बर्जर आहे, शेरिन विल्यम्स आहे, अशा बऱ्याचशा कंपन्याचे पेंट अवेलेबल मार्केटमध्ये आहेत. त्यानंतर आहे लॅटेक्स बेस पेंट, फ्लॅट पेंट, मॅट पेंट, एक्सेल पेंट, ग्लॉस पेंट, सॅटिन पेंट. हे इंटरनल वॉलसाठी पेंटिंगचे टाईप्स आहेत. जनरली यूज होणारे दोनच टाईप आहेत. रेसिडेन्शियल आणि अपार्टमेंट सिस्टीम मध्ये ऑइल बेस्ड पेंट हा मॅक्झिमम यूज केला जातो. वॉटर बेस्ड पेंट थोडीशी कॉस्टिंग जास्त जाते. जे पेंट आहेत ती त्याच्या पुढची रेंज आहे. मॅट म्हणा, एक्सेल म्हणा, ग्लॉस म्हणा, सॅटिन म्हणा. त्यामुळे ह्याचा लिमिटेड ठिकाणी यूज केला जातो. यानंतर बाहेरचा पेंट. एक्सटेरियर पेंटमध्ये जनरली सिमेंट पेंट हा एकदम इकॉनॉमिकल पेंट यूज केला जातो. त्याच्यानंतर अपेक्स पेंट आणि टेक्स्चर पेंट हे प्रोटेक्टिव्ह पेंटसाठी पुढची रेंज आहे. तर इकॉनॉमीमध्ये सिमेंट पेंटचा वापर केला जातो आणि जनरल कॅटेगरीमध्ये अपेक्स पेंट हा यूज केला जातो. टेक्स्चर पेंटची कॉस्टिंग जास्त असल्यामुळे ते हाय रेंजचे बंगलोजमध्ये यूज केला जातो. त्याचप्रमाणे ऑइल पेंट. ऑइल पेंट हा मेटल, ग्रिल या ठिकाणी मॅक्झिमम प्रोटेक्शनसाठी यूज केला जातो. त्याच्यामध्ये आपण पण आहे, डिको पेंट करू शकतो. त्याच्यामध्ये वॉटर कट पेंट आहे, स्प्रे पेंट आहे. हे यूज करून आपण आणखीन ग्रिल आणि हे मेटल डेकोरेटिव्ह करू शकतो. हे झालं ग्रिल. यानंतर आहे फ्रेंच पॉलिश. जो पण घराला वुडन पार्ट येतो, ते विंडो असेल, डोअर असेल, त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला वॉर्निशेस, वेगवेगळे पॉलिशेस हे यूज करायला लागतात. पॉलिशेसमध्ये मेलामाइन मॅट आहे, ग्लॉस आहे, लॅमिनेशन आहे. तर ते कॉस्ट वाईज जसं पुढे जाईल आपण तसे तसे प्रकार वाढत जातात. पेंट आणि पॉलिश या 4 गोष्टी मस्ट आहे. हा झाला कलर. यानंतर आपण आता क्वेश्चन आन्सरिंगचं सेशन स्टार्ट करतो आहे. तर ज्या काही स्टुडंट्सला काही डाऊट्स असतील, त्यामध्ये काही कळत नसेल तर मला सांगा, मी ते आता इमेजेस किंवा काही गोष्टी एक्सप्लेन करतो. कारण तुमचे डाऊट येणं मला गरजेचं आहे. जनरली सिव्हिलमध्ये आपल्याला इंटिरियर हा पार्ट जास्त नसतो, कारण हा सेपरेट ब्रांच असल्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. योजना मॅडम, कुणाला काही क्वेश्चन डाऊट असतील तर एक साधारण पाऊण तासाचा टाइम आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सरिंगचा राऊंड घेऊ शकतो. Shinde ma'am. If any student Hello. have, yes ma'am, there is no question still in the chat box. If any student wants to ask any question, you can directly ask here. Unmute your here. Okay, sir, there is one question. Shall I ask? Hello, sir. Yes. Abhishek asked that if the budget is low, Yes. then Shinde ma'am. yes, sir. If the budget is low, then what type of interior work will we have to do? Yes. Hello, sir. Okay. Good question. Yes, good question. कुठलेही इंटिरियर करत असताना आपल्याला बजेट हा पहिल्यांदा येणारा क्वेश्चन असतो. तर बजेटवर आपण काय काय करू शकतो. आता बजेट पाहत असताना त्याची रिक्वायरमेंट पण तेवढी इम्पॉर्टंट आहे. काही ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय रिप्लेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण एक हॉलचं डिझाईन करतोय असं कन्सिडर करू. हॉलमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत सिलिंग, कलर, इलेक्ट्रिक वर्क, सिटिंग अरेंजमेंट, टीव्ही युनिट अँड फर्निचर,
डेकोरेटिव्ह ऍटम्स मीन्स फर्निशिंग ऍटम, कर्टन्स, वॉलपेपर, सोफा सेट, या गोष्टी येतात. तर यामध्ये एवढ्या गोष्टी तर कंपल्सरी आपल्याला लागत असतात. तर यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टीचं कसं कमी करता येईल, आणि बजेट कमी करत असताना मटेरियल यूज काय करू शकतो, आपल्याला काय अवेलेबल होऊ शकतं, याच्यानुसार आपण ते बजेट कमी करू शकतो. कलर म्हणजे मी सांगितलं की हॅलो हा येतोय आवाज. आपण अनम्यूट होतो आपण. कलर मध्ये मी टाईप सांगितले की पहिला जो आहे वॉटर कलर, वॉटर बेस्ड पेंट आणि ऑइल बेस्ड पेंट. तर वॉटर बेस्ड पेंट मध्ये जे काय इमल्शन आहे, ऑइल बॉन्ड आहे, हे यूज करून आपण त्याचं इकॉनॉमी मेंटेन करू शकतो. सेम प्रत्येक इलेक्ट्रिक फिक्चर्स मार्केटमध्ये आता पॅनल येतात, तर साधारण ते 300 ते 400 रुपये पर पीस 12 वॅटेजचा लॅम्प पडतो. आणि तेच जर ब्रँड घेऊ आपण, ते विप्रो आहे, हॅवल्स आहे, नंतर हॅबॅक आहे, जशी रेंज वाढेल तसे त्याचे फिक्सरचे म्हणजे 12 वॅटेजचं त्याची प्राइस होते साधारण 3000 आणि ह्याची प्राइस होते 200-250. तर असं आपण इकॉनॉमी मटेरियल वाईज आपण कमी करू शकतो. पेंट मध्ये कमी केलं, इलेक्ट्रिक मध्ये केलं, सिलिंग मध्ये स्क्वेअर फूट नुसार रेट राहतात. समजा 100 स्क्वेअर फूटचा हॉल आहे, तर त्याला आपण पीओपी 50 स्क्वेअर फूटचा यूज करून तो अपीअरन्स आणू शकतो. 100 स्क्वेअर फूटचं सिलिंग करायची गरज नाही, तर ते 50% आपण तिथं लेस करू शकतो. नंतर येणारा पार्ट आहे फर्निचर मध्ये टीव्ही युनिट प्रायोरिटी हॉलमध्ये लागतो, बेडमध्ये बेड लागतो, किचन मध्ये किचन ट्रॉलीज लागतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचं मटेरियलायझेशन जे आहे ते कमी कमी करत गेलं तर त्याचंही कॉस्ट इफेक्टिव्ह होत राहतं. म्हणजे आपण थोडंसं कमी रेंजचं मटेरियल यूज करून त्याची कॉस्ट आपण रिड्यूस करत जाऊ शकतो. त्याचे सेम कर्टन येतील, पेंट येईल, इलेक्ट्रिक येईल, सिलिंग येईल, नंतर फर्निशिंग आयटम येतील. यामध्ये रेंज खूप राहते आणि प्राइस पण खूप वास्ट असते. म्हणजे कम्पॅरिझनचं जे आहे ते 1-2% असं एरर येत नाही. जनरली 100-300 असं टाइम्स मध्ये डिफरन्स पडतो. त्यामुळे चॉईसेस भरपूर आहेत, कॉस्ट भरपूर आहे. आपल्याला हवा असेल तर इकॉनॉमी आपण मेंटेनही करू शकतो, लक्झरी वाढवायची असेल तर कॉस्ट आपण वाढवू शकतो. हॅलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे आदित्य पाटील कडून. जेव्हा बिल्डिंग कम्प्लीट होते त्यानंतर लगेच आपल्याला कलरिंग करणं आवश्यक आहे का थोड्या दिवसानंतर कलरिंग केलं तरी चालेल? म्हणजे टाइम पिरियड काय? बिल्डिंगचा क्युरिंग टाइम असतो आपला, प्लास्टरिंगचा, आरसीसीचा, ब्रिकवर्क, मॅसोनरीचा. हा जो क्युरिंग टाइम आपला 21 डेज वगैरे जे आहे हे कम्प्लीट होतो ज्यावेळेस सगळं पाणी मारून संपतं आणि वॉल ड्राय होते. थोडस सनलाइट मध्ये त्याचं ड्राय होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ते ड्राय होते त्यावेळेस आपण पेंट करू शकतो. त्यावेळेस थोडस क्लायमेटचा पण विचार करायला लागेल की समर सीझन मध्ये लवकर ड्राय होते, रेनी सीझन मध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पेंट हा कुठल्याही गोष्टीला ड्राय वॉलवरच बसू शकतो. वेट ज्या काही गोष्टी वेट आहे त्याच्यावर तो टिकत नाही. त्यामुळे त्याची जी लाईफ आहे, ड्युरेबिलिटी आहे, हे आपण त्याच्या ड्रायनेसवर ठरवू शकतो. वॉल ड्राय झाल्यानंतर इमिजिएट आपण 1 महिन्यानंतर बिल्डिंगला आपण कलर देऊ शकतो आणि ते देणंच योग्य आहे. आफ्टर 1 year 2 year देणं हे अयोग्य आहे. मग अशी मी सांगितलं की क्रॅक्स डेव्हलप होतच राहणार आहे. ते कलर करा किंवा न करा, त्याची प्रोसिजर हे कंटिन्यू राहणारच असते. तो त्याचा कॉन्क्रीटचा हा इफेक्टच आहे, क्रॅकिंग डेव्हलप पडणे. तर तो आपण रिमूव्ह करू शकत नाही की तो युनिफॉर्म होईल, क्रॅकच डेव्हलप होणार नाही, याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. क्रॅक हे पडणारच आहे आणि ते कंटिन्यू पडतच राहतात जसं जसं वेदरिंग होईल तसं. त्यामुळे क्रॅकवर प्रिव्हेंटेशन आणि क्रॅक डेव्हलप होऊन त्याच्यामध्ये जर पाणी आणि डस्ट गेले तर ते आणखीन वाढणार आहे. तर ते न त्याच्यामध्ये कुठल्याही मीडिया न जाण्यासाठी इलास्टिक सारखे एक्सटेरियर पेंट असतात
जे तुमचे क्रॅक आत जरी डेव्हलप झाले तर वर पेंटला क्रॅकिंग होत नाही. ज्यावेळेस हीट येते, पाणी येतं, क्लायमेटचे चेंजेस होतात, त्याप्रमाणे ते काय सगळे इफेक्ट पेंटवर येतात. वॉल आपली प्रोटेक्टिव्ह राहते. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर पेंट कराल तेवढं बिल्डिंगचं लाईफ चांगलं राहील. उशिरा करणं म्हणजे एखादी गोष्ट खराब झाल्यानंतर मग आपण त्याला पेंट करतो, पण तो इंटरनल पार्ट तसाच आतमध्ये डेव्हलप झालेला असतो. त्यामुळे इंटरनल पार्ट हा खराब असून वर डेकोरेटिव्ह केलं तर तो इफेक्टिव्ह तेवढा राहत नाही. त्यामुळे कुठली बिल्डिंग सुरुवातीला क्युरिंग टाइम झाल्यानंतर शक्यतो क्लायमेट फ्रेश असावं आणि टेम्परेचर असावं, त्या पिरियड मध्ये करणं योग्य आहे. रेनी सीझन मध्ये अवॉइड करणं योग्य राहील. ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आणि आहे. जनरली पेंटची लाईफ ही 10-12 वर्ष ठीक तो. हॅलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे मुस्कान कडून. मॅम, What are the benefits of pursuing diploma in interior designing after completion of BTech in civil engineering? म्हणजे बीटेक केल्यानंतर जर डिप्लोमा केला इंटेरियर डिझायनिंग मध्ये तर त्याचे काय फायदे आहेत? हॅलो हॅलो, आवाज कट होतोय. हॅलो, आता येतोय का आवाज? आता येतोय का आवाज? हा बोला ना. हा, बीटेक केल्यानंतर डिप्लोमा केला इंटेरियर डिझायनिंग मध्ये तर त्याचे काय फायदे आहेत? सिव्हिल आर्किटेक्ट, सिव्हिल आर्किटेक्ट इंटिरियर ह्या तिन्ही डिफरंट फॅकल्टी आहेत. त्याचं सगळ्याचं नॉलेज वेगवेगळं आहे. हे असं कोरिलेटेड आपण करू शकत नाहीये, कारण ज्यावेळेस त्याच्या स्टडी कराल तुम्ही त्यामध्ये ते खूप वास्ट फील्ड जाते. त्यामुळे सिव्हिल केल्यानंतर इंटेरियर केलं तर त्याचं बेसिक हे परफेक्ट होऊ शकतं. हा बेनिफिट आहे. इंटेरियर ही टोटल कन्सेप्ट वेगळी आहे आणि ही लक्झरीमध्ये मोडते आणि सिव्हिल हे बेसिक नीड मध्ये मोडतं. त्यामुळे लक्झरी आणि बेसिक नीड ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आता ट्रेंड वाढला इंटेरियरचा, पण सिव्हिल करून इंटेरियर केलं तर त्याला प्लस पॉइंटच मिळणार आहे. कारण त्याला ज्यावेळेस एखादा डिसिजन घ्यायचे असतात सिव्हिल इंटेरियर मध्ये, की वॉल रिमूव्ह करायची, विंडो शिफ्ट करायची आहे, कुठं स्टील डिझाईनला हात लावायचा आहे, तर ह्या गोष्टीसाठी सिव्हिल कन्सल्टंट आणि आरसीसी कन्सल्टंट तसेच आर्किटेक्ट म्हणजे लुक पण गेला नाही पाहिजे, त्याची मजबूती पण राहिली पाहिजे, कुठल्याही स्ट्रक्चरला हात न लागता ते स्ट्रक्चर प्लॅनिंग फक्त आपण चेंज करत असतो इंटेरियर मध्ये. तर या गोष्टीसाठी एवढ्या एजन्सीज लागतात. तर त्या एजन्सी मधलं जर समजा आपल्याला जर बेसिक नॉलेज असेल सिव्हिलचं, तर मग त्या केसमध्ये आरसीसी आणि सिव्हिल इंजिनियरची तुम्हाला गरज भासणार नाही. तुम्ही एकटे डिसिजन घेऊ शकता त्या लेवलला. हा त्याचा बेनिफिट आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे आकाश Okay, sir, कडून. हॅलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्कर्षाकडून. हा बोला. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे पेंट्स अवेलेबल आहेत, तर त्यामधला इकॉनॉमिकल आणि गुड क्वालिटीचा जो पेंट आहे तो तुमच्या दृष्टिकोनातून कोणता आहे? यामध्ये काही इम्पोर्टेड कंपन्या आहेत, लोकल कंपन्या आहेत. तर आपल्याला मार्केटमध्ये काय जनरली एशियन पेंटचं नाव ऐकायला मिळतं. एशियन पेंट आहे, नंतर बर्जर पेंट आहे, शेरविन विल्यम आहे आणि लोकल कंपनीचे पण पेंट अवेलेबल असतात. तर याचं मेन कॉस्टिंग जे असतं ते पिगमेंट असतं. पिगमेंट आपण काय क्वालिटीचे यूज करतो त्याप्रमाणे त्याचं कुठल्याही कंपनीचा कॉस्ट वाईज फरक पडतो. ते पिगमेंटची क्वालिटी जर कमी असेल तर तो इकॉनॉमिकल पडतो आणि इकॉनॉमिकल पडल्यानंतर काय होतं की काही दिवसाने वेदरिंग होऊन हीटने कलर फेड पडला जातो. त्यामुळे शक्यतो लोकल कंपनीचे पेंट इकॉनॉमिकल पडत असतील तरीही ब्रँडेड कंपन्यांचे गॅरंटेड पेंट घेणं हे आवश्यक आहे. कारण याचं लाईफ जे आहे ते पिगमेंटवर डिपेंड असतं. पिगमेंट आणि बेस या दोन गोष्टीवर
त्यामुळे एशियन बर्जर ह्या क्वालिटीचे तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये टाईप असतात. कमर्शियल पेंट म्हणून पण येतो इकॉनॉमिकल रेंजसाठी. इकॉनॉमी रेंज त्यांनी एक सेपरेट डेव्हलप केलेली असती मोठ्या प्रोजेक्टसाठी, तर ते यूज करू शकता. आणि बंगलो रेसिडेन्शियल साठी वेगळ्या टाईप त्यांनी तयार केलेला असतो. त्यामध्येच प्रत्येक कंपन्याचं एक इकॉनॉमिकल आणि एक एक्सक्लुझिव्ह असतं, एक प्रीमियम असतं. त्याप्रमाणे आपण यूज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो अनिरुद्ध कडून आहे. हाऊ यू इस्टिमेट टोटल कॉस्ट इन इंटेरियर डिझाईन, म्हणजे एस्टिमेशन कसं करता तुम्ही? बेसिकली एस्टिमेट हे स्क्वेअर फूट वर असतं. काय स्क्वेअर फूट एरिया आपण सगळं करतो आहे. जसं आपण टायलिंग साठी स्क्वेअर फूट मोजतो कार्पेट एरिया, तर त्याप्रमाणे आपण बिल्टअप एरियावर याचं एस्टिमेट काढू शकतो. हे जनरली कन्स्ट्रक्शनचं आपलं जसं जातं की 1300-1500 स्क्वेअर फीटच्या आसपास आपल्याला कन्स्ट्रक्शन कॉस्ट पडते. त्याचप्रमाणे इंटेरियरची कॉस्ट ही 1500 ते अबोच आहे. मिनिमम 1500च्या आसपास ही कॉस्ट पडते. पण यामध्ये बऱ्याच गोष्टीचा विचार करायला लागतो की मटेरियल काय यूज करणार आहे, थीम काय यूज करणार आहे आणि रिक्वायरमेंट काय आहे. जनरली हॉलमध्ये एखादीच गोष्ट करायची असेल तर ती स्क्वेअर फूटवर सांगता येणं अशक्य आहे. आणि त्या वस्तूचं क्वालिटी काय आहे याच्यावर डिपेंड आहे. टीव्ही युनिटची काय क्वालिटी घेणार, त्याला काय मटेरियल यूज करणार, सोफा काय क्वालिटीचा घेणार, त्याचं काय मटेरियल यूज करणार, हे मटेरियलिस्टिक जातं थोडंसं. त्यामुळे आपल्याला असं स्क्वेअर फूटवर सांगणं हे म्हणजे तेवढं फायदेशीर ठरत नाही. बेसिकली याचा सगळा प्लॅन पूर्ण करून मटेरियल काय यूज करणार, थीम काय यूज करणार, यावर आपण स्क्वेअर फूट सांगू शकतो. जनरल आयडिया म्हणून 1500-2000 हा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पल्लवी कडून. तर मॅक्झिमम स्पेस आपल्याला युटिलाइज करायचं असेल तर फोल्डेड फर्निचर कुठले यूज करावे लागतील? आता रेसिडेन्शियल असेल तर रेसिडेन्शियल मध्ये सपोज 1 BHK हॉल किचनच असेल, बेडरूमच नसेल, तर आपल्याला हॉलमध्ये बेड पण इन्क्लूड करायचा आहे, डायनिंग पण इन्क्लूड करायचं आहे. 2 रूम मध्ये आपली रिक्वायरमेंट असते 4 रूमची. त्या केसेसमध्ये आपण फोल्डिंग बेड कम सोफा हे यूज करू शकतो. म्हणजे ते वर्टिकल ज्या वेळेस जातं त्यावेळेस खाली सिटिंग सोफ्याचं होतं आणि वर्टिकली बेड हा मग स्टोरेज म्हणून यूज केला जातो. आणि ज्यावेळेस तो इन्क्लाइन घेऊन खाली ज्यावेळेस ओढला जातो, पुल केला जातो, त्यावेळेस तो बेड म्हणून ऍक्ट होतो. सेम डायनिंग टेबल तसंच आहे, 2 पार्ट मध्ये होतो. चेअर पण त्याच्यात ऍडजस्ट होतात असे पण डायनिंग टेबल आहेत. त्यानंतर सिटिंग मध्ये आपण करू शकतो, बेड मध्ये करू शकतो, स्टडी टेबल मध्ये करू शकतो, डायनिंग टेबल मध्ये करू शकतो, किचन मध्ये करू शकतो. काही गोष्टी असतात त्या मल्टीपर्पज करायच्या असतात, वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे. काही गोष्टी हाईड करून आपण वेगवेगळ्या टाईपचे फर्निचर यूज करून या गोष्टी आपण ऍडजस्ट करू शकतो. पण फोल्डिंग फर्निचर आहे याची कॉस्टिंग रेग्युलर फिक्स फर्निचर पेक्षा 1.5 ते पट जास्त राहते. ते कॉस्ट वाईज थोडं बजेट वाढतं. असलं तर रिक्वायरमेंट फुलफिल होतात, पण कॉस्ट वाईज तुम्हाला जास्त पे करायला लागतं. ओके, शिंदे मॅम. Yes, ma'am. Is there any Sir, question can I from your ask side? next question? Yes, ma'am. Can I ask questions, sir? You can continue, ma'am. Yes. So there is next question from Meghraj that can we use UV protected paints and cooling paints for maintaining room temperature and saving energy? Is it possible? Hello, sir. हो, येस पॉसिबल आहे. पेंट पण एक पेंटचं पण एक इंजिनिअरिंग असतं. त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी ऍड करतो, इलास्टिसिटी आपण त्याच्यामध्ये ऍड करत असतो. जसं आता UV प्रोटेक्शनचं सांगितलं, आपल्या इकडे दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत चाललेलं आहे.
तर याच्यामुळे 4 ते 5 डिग्री सेल्सिअस आपण रूम टेम्परेचर कमी करू शकतो. जनरली लाईट कलर मध्ये आपण व्हाईट कलर जर घेतला तर ह्याचं रिफ्लेक्शन म्हणजे ऍब्सॉर्बिंग पॉवर कमी असते आणि रिफ्लेक्शन जास्त असतं. त्यामुळे त्याच्यावर हीट ज्यावेळेस ट्रान्समिट होते त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होते. व्हाईट कलर हा ऍब्सॉर्ब करत नाही हीटला. त्यामुळे अशा टाईपचे कलर मध्ये जे काही केमिकल ऍड केलं जातं युव्ही प्रोटेक्शनसाठी ते यूज करून आपण 4 ते 5 डिग्री सेल्सिअस हीट कमी करू शकतो. आतलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी या गोष्टीची मदत होऊ शकते. आणि क्लायमेटसाठी पण याचा चांगला इको फ्रेंडली रिझल्ट आहे त्याचे. याचं जर तुम्ही नॅचरली टेम्परेचर मेंटेन करत असाल तर एसी वगैरे या गोष्टी यूज करून पोल्युशन तुम्ही अवॉइड करू शकता. जनरली हे हाय हीट जिथं जास्त आहे तिथं हे यूज केलं जातं. आणखीन काय सांगितलं होतं? युव्ही प्रोटेक्टेड आणि UV protected and cooling paint means temperatureच I think maintain आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी. हो हो हा दोन्ही ते झालं. ओके हा तेच. ओके थँक्यू सर. देन नेक्स्ट क्वेश्चन इज याच्यामध्ये आणखीन एक येस सर. आणखीन एक पेंटचा टाईप असतो तो रूप टॉपला पण यूज करतो. फ्लोरिंग म्हणून फ्लोरिंगला यूज करतो व्हाईट कलरचा. आणि जे काही टँक्स आहेत स्टोरेज त्याच्या लिकेजसाठी पण आपण एक पेंट यूज करतो डॅम गार्ड म्हणून. तर तो पेंट आतून इनर वॉलला पेंट केला तर लिकेजेसचे प्रमाण पण कमी होतात. त्याचप्रमाणे रूफला यूज केल्यामुळे तिथलंही लिकेज थांबतं. तर असेही पेंट आहेत की ज्याचा आपण यूज करून लिकेजेस पण थांबवू शकतो. Okay. Thank you, sir. Then next question is from Rohini. Imagine your client is asked you to design a room in a way that is visually pleasing, but is not practically possible. Then how can we handle that situation? म्हणजे त्यांना जसं एक्सपेक्टेड आहे ऍक्च्युअल मध्ये आपण ते नाही प्रोव्हाइड करू शकत तिकडे काही कारणास्तव किंवा काही. तर आपण ती सिच्युएशन कशी हे करणार हँडल करणार? जनरली 50% केसेस अशा येतात. 50% केसेस मध्ये असं होतं की त्यांचे जे एक्सपेक्टेशन असतात ते इंटरनेटचा यूज करून वेगळ्या झालेले असतात. ते प्रॅक्टिकल बेस सोडून इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जास्त जगत असतात. की त्यांना आपण कुठल्या एरियामध्ये राहतो, आपलं क्लायमेट काय, या गोष्टी थोडीशी आयडिया. आवाज येतोय का? येस येतोय सर. हॅलो. हा सर यू कॅन ते कंटिन्यू. आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतो तिथले त्यांना थोडीशी आयडिया कमी होते आणि ते इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जगत असतात की नेटवरनं इमेजेस पाहिले सेम तसंच ते मागत असतात. पण त्यांना हँडल करण्यासाठी आपण नाही म्हणू शकत नाही. जनरली एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट येते आणि ते मला असं पाहिजे म्हणतं त्यावेळेस आपण त्याला सडनली हे होऊ शकत नाही ह्या सांगू शकत नाही. तर त्याला ते प्रॅक्टिकल प्रूव्ह करून दाखवायला लागतं. प्रॅक्टिकली तुम्ही कसे राहून आहे ते प्रॅक्टिकली आपण त्याला दाखवू शकतो फील्डवर नेऊन की तुम्ही अशा टाईपचा सोफा मला मागता आहे पण आपल्या इथं स्पेस कमी असल्यामुळे एवढी जागा आपली कमी होते आणि हा ठेवल्यानंतर रूमचं स्पेसिंग सगळं संपलं जाते. जरी तुमची इच्छा असली तर आपण करू शकतो पण यामध्ये आपली स्पेस आणि म्हणजे नुकसान जास्त सिटिंग कमी होत आहे. त्यावेळेस तुम्ही डिसिजन काय घ्यायचा हा सोडायचा आणि त्यातूनही जर ते म्हणत असेल की मला हेच पाहिजे त्यावेळेस कुठलाही डिझायनर किंवा इंजिनियर त्यांच्या पुढे काहीही करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आपल्याला ते फॉलो केलं पाहिजे त्या केसमध्ये. अशा बऱ्याच सिच्युएशन तुम्ही फेस मे बी केल्या पण असतील आय थिंक सो. ठीक आहे सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे सौरभ कडून. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर कॅन आय आस्क? Yes. Saurabh asked that due to weathering conditions or effect of water, many times wooden doors get swell. Then how can we avoid that and
what are the precautions we have to take? म्हणजे दरवाजा वगैरे जाम होतो बऱ्याचदा आपण बघतोय Actually, या सिच्युएशन मध्ये, त्यासाठी काही प्रिकॉशन्स असतील? जनरली वूडची एक सेल्फ प्रॉपर्टी असते, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन. वेदर जसं असेल तसं ते ऍक्ट करणार, ती त्याचं नेचर आहे. ते नेचर आपण चेंज करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक ट्रीटमेंट येते. जनरली हे प्रॉब्लेम वूडमध्ये येतात, मेटलमध्ये येत नाही. एक्सपान्शन जिथं होतं मेटलला पण येतो, पण ते काही ठराविक म्हणजे त्याचं कॅपॅसिटी गेल्यानंतर होतं, आपण त्याचं टेम्परेचरला जात नाही मेटलच्या आणि पीव्हीसीच्या, त्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम येत नाही. वुडनला येतो. वुडनच्या टेम्परेचर सेल्फ जे वूडचं टेम्परेचर ते 30 डिग्री 25 डिग्रीच्या आसपास असतं. त्याच्या पुढे गेलं किंवा कमी झालं तर ते श्रिंक होणं किंवा एक्सपान्शन होणं ही त्याची प्रॉपर्टी आहे. तुम्ही दरवेळेस जर ते एक्सपान्शन होत असेल आणि त्याला कमी करत असेल घासून, तर ते पुन्हा क्लायमेट चेंज झाल्यावर पुन्हा नॉर्मल ज्या वेळेस होतं त्यावेळेस ते जास्त श्रिंक होईल. त्यामुळे त्याला काय एक हे टेम्परेचरची हिटिंग प्रोसिजर असते आणि केमिकल डिपिंग असतं त्याला. तर ते ट्रीटेड हीट ट्रीटेड जर वूड घेतलं तर गोष्टी होत नाही, पण त्याची कॉस्टिंग जास्त जाते. आणि हीट ट्रीटेड जे वूड आपण वापरतो ते जनरली एक्सटिरियर सूट आपण यूज करू शकतो. पाईन वूड जर हीट ट्रीटेड असेल तर एक्सटिरियरला यूज करता येतं, पण नॉर्मल असेल तर त्याला पॉलिश करून वार्निश करून देखील ते एक्सटिरियरला यूज करू शकत नाही. तर तुमचं बेसिकली तुम्ही हीट ट्रीटेड गोष्टी वूड मध्ये वापरू शकता. आणि ते जर आपल्याला ओव्हर बजेट होत असेल तर मग आपण टाईप चेंज करायचा, प्लस डोअर किंवा मेटल डोअर मध्ये जायचं, जर तुमच्या हातात क्लायमेट नसेल तर कंट्रोल करणं. येस सर, नक्की. घेतल्यात काय? सर हॅलो, हा आपण क्लास unmute, sorry, mute the video audio please. Saurabh, is there any question from you? Saurabh Mai. सर, मगाशी आपण सांगितलं की सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण इंटेरियर डिझायनिंग करू शकतोय. सो पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग आहे की आणखी त्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स आहेत की आपण पर्टिक्युलर त्याच्यामध्ये मास्टर करू शकतो? इंटिरियर हे पण सिव्हिल सारखीच डिप्लोमा, डिग्री आणि मास्टर्स कोर्स आहे. तर डिप्लोमा त्याचा 2 इयर्स आहे, नंतर डिग्री 4 इयरची आहे आणि ही पण त्याचं 2 वर्षाचंच आहे. तर आपल्याला जर समजा डिप्लोमा किंवा डिग्री करून जर हे पुढे जायचं असेल तर डिग्री त्याची 12th नंतरच आहे. डिप्लोमावरून डायरेक्ट ऍडमिशन नाही आहे. जर 10 नंतर तुम्ही डिप्लोमा इयर्सचा करू शकता आणि डिग्रीला नंतर 3rd इयरला पण जॉईन करू शकता. 2nd इयर आणि 3rd सेम, जसं डिप्लोमा झाल्यानंतर सिव्हिलला आपण 2nd इयरला ऍडमिशन घेतो, तसंच इंटेरियरचा डिप्लोमा करून 2nd इयरला ऍडमिशन मिळतं. त्यानंतर हे झाले इयर वाईज 2 इयर डिप्लोमा, 4 इयर डिग्री, 2 इयर मास्टर्स. त्यानंतर आपण सायमल्टेनियसली जर करायचं झालं तर याचे बरेचसे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत जिथे सर्टिफिकेट कोर्स पण केला जातो. 1 इयरचा सर्टिफिकेट कोर्स आहे, 2 इयर्स आहे. तर ते प्रायव्हेट कोर्सेस पण आपण इन्स्टिट्यूट जॉईन करून त्या कोर्सेस करू शकतो. त्यामुळे आपण सायमल्टेनियसली आपलं डिप्लोमा और डिग्री चालू असताना देखील हे कोर्सेस करू शकतो. ते वीक मध्ये 2-3 डेजचे क्लास असतात, ते अटेंड करून पण होऊ शकतं. किंवा ऑनलाईन पण तुम्हाला आता कदाचित चालू झाले असतील, त्याच्यावर पण जॉईन करून तुम्ही हे शिकू शकता. ओके. आणि याचे Thank you, कॉलेजेस sir. सांगलीमध्ये बिरनाळेला आहे, आहे बिरनाळे. कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणी आहे. कोल्हापूरला कलाप्रबोधिनी आणि DY पाटील, तसेच पुण्याला भरपूर आहेत, सूर्यदत्ता आहे. ते करू शकता तुम्ही. ओके, थँक्यू सर.
उदाले मॅम काही क्वेश्चन असतील तर विचारू हा, शकता. देर इज अ नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम आकाश. तर इंटेरियर डिझायनिंग मध्ये सध्या ट्रेंड असा आहे की एक्सपोज्ड ब्रिक वर्क आपण जास्त करून करतोय, तर त्या केसमध्ये काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ऍज कम्पेअर टू प्लास्टर्ड ब्रिक वर्क? माझ्याकडे सॅम्पल आहेत, मी तुम्हाला दाखवत होते. ब्रिक दिसते का सर्वांना? Yes, sir. तर ही क्लास 1 ब्रिक मध्ये मोडली जाते. सगळ्यात कॉस्टिंग हीच आहे. तर ही ब्रिक आहे आपली, एक पीसची कॉस्टिंग साधारण 50 ते 55 रुपये पर पीस पडतं. हा आहे सेकंड टाईप. हा मॅक्झिमम यूज केला जातो. सांगलीमध्ये तुम्ही जयसिंगपूरचं जे गणेश मंदिर आहे पाहिलंय का कुणी? हो हो. जयसिंगपूरचं मंदिर ह्या ब्रिक मध्ये झालेलं आहे. एक्सपोज ब्रिकला जनरली या ब्रिक यूज करणं चांगलं, का तर हे इंटरलॉक जे होतं एक पूर्ण कॅव्हिटी थ्रू अँड थ्रू पास होते. इंटरलॉकिंग ह्याच्यामध्ये प्रॉपर होतं. त्याचं इंटरलॉकिंग जास्त, त्याला सेपरेट प्लास्टर आणि हे मजबूतीसाठी गरज नाही. त्याचं इंटरलॉकिंग जास्त होतं, आणखी त्याची कॉस्ट जास्त आहे. त्याच प्रकारे ही स्टँडर्ड साईज मध्ये ही पण एक्सपोज ब्रिकच आहे. हिची कॉस्टिंग साधारण 30 रुपये पर स्क्वेअर फीट पर पीस पडते. हे सगळे एक्सपोज ब्रिकचे टाइप्स आहेत. आणखीन याच्यामध्ये एक साइजेस वाईज येतात. हे स्टँडर्ड साइजेस झाले आपले. त्याच्यानंतर साइजेस वाईज आणखीन एक आहे, तो पण दाखवतो. ही पण ब्रिक आहे आणि ही आपली रेग्युलर ब्रिक. हिचा थिकनेस आणि हिचा थिकनेस बघा आणि साईज. याचा ट्रेंड जास्त आहे, पण कॉस्ट वाईज हे कन्स्ट्रक्शन जास्त पडतं. यामध्ये स्किलफुल लेबर लागतं की ज्याचे चार्जेस आहेत ते रेग्युलर वर्कमनशिप पेक्षा जास्त असतात. त्याप्रमाणे याची ब्रिकची जी कॉस्टिंग आहे, रेग्युलर आपली ब्रिक 4 रुपये ते 5 रुपये या रेंजमध्ये असते, पण याची कॉस्टिंग 50 रुपयेपर्यंत जाते. 30 रुपये ते 50 रुपये कुठलीही टाईपची तुम्ही ब्रिक यूज कराल त्याप्रमाणे. त्यामुळे याचं कॉस्टिंग जास्त जातं एक्सपोज ब्रिकचं. प्लस हे चालू काम असताना क्लिनिंग मेंटेन करायला लागतं. त्याच्यावर तुम्ही काम करत असताना क्लीन ठेवाल तेवढं तुम्हाला लुक वाईज चांगलं भेटतं. जर हे खराब झाली तर पुन्हा क्लीन करणं अवघड असतं. आणि सगळं पूर्ण कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर याला लॅकर पेंट मारायला लागतं किंवा वॉर्निश, म्हणजे त्याला वेदरसाठी कोटिंग करायला लागतं, ज्याची पण कॉस्ट जास्त आहे. त्यामुळे बघायला गेलं तर हे साधारण एक 3 ते 4 पट जास्त जातं एक्सपोज ब्रिक. Thank you. There is one more question from Shreyas. Shreyas, you can ask directly. Shreyas. Shreyas Shete. Ma'am, if the house is affected by termites, so what type of interior we can use? सॉरी, आवाज ब्रेक होतोय. Can you repeat? If the house is affected by termites, then what type of interior we can use, sir? एक तर आपण पेस्ट कंट्रोल करू शकतो टर्माइट अवॉइड करण्यासाठी. टर्माइट अशी गोष्ट आहे की ते आपला सिव्हिल पार्ट सुद्धा डॅमेज करू शकते किंवा स्टील पण पोखरू शकते, असे आपण काही रिझल्ट पाहिलेले आहेत. त्यामुळे ज्यावेळेस त्याची कॉलनी डेव्हलप होत असते
ते आपल्या फुटिंगच्या खाली राहते आणि तिथून ते स्प्रेड व्हायचं काम चालू असतं. तर ते बेसिकली टर्माइट ही आरसीसी मधनं तिचा ट्रॅक बनवत फर्निचर पर्यंत पोहोचलेली असते. तर तुम्हाला हे अवॉइड करण्यासाठी आपलं फुटिंग ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेसच आपल्याला पेस्ट कंट्रोल आणि अँटी टर्माइट ट्रीटमेंट हे करणं आवश्यक आहे जिथं हा प्रॉब्लेम आहे तिथं. कारण ते तुम्ही मेटल पर्यंत पोचणारा पार्ट जरी असला तरी टर्माइट त्याला खाऊ शकते. असं काही काही ठिकाणी प्रूव्ह झालं. त्यांनी आपले इंटरनल बार खाल्लेले आहेत, आरसीसी कॉलम खाल्लेले आहेत, प्लास्टर खाल्लेलं आहे, प्लाय खाल्लेला आहे. त्यामुळे तुम्ही नंबर नाही द्यावा. Okay, thank you. The next question is from Saili Patil. Saili, you can ask directly. Saili. Hello. Saili Patil. I think ma'am Saurabh Mai has also asked the question. Saurabh, you can ask the question. हॅलो सर. हा बोल, आवाज येतोय. आपण कोणत्याही कंपनीचे जे पेंट्स वापरतोय ते पेंट्स आपल्याला म्हणजे किती त्याचं लाईफ किती असते पेंट्सचं, म्हणजे किती वर्षांनी आपल्याला बिल्डिंग परत कलर करावी लागेल? बेसिकली पेंट जोपर्यंत ड्रम मध्ये आहे तोपर्यंत त्याचं लाईफ 10-20 इयर पर्यंत असतं. म्हणजे तुम्ही इम्प्लिमेंट कसं करताय म्हणजे त्याचं एक केमिकल प्रॉपर्टी असते. पेंट म्हणजे प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जर पाणी जास्त टाकलं, जसं सिमेंट मध्ये आपण जर एक्स्ट्रा वॉटर टाकलं स्ट्रेंथ कमी होते, सेम पेंटचंही तसंच आहे. तुम्ही जर पाण्याचं त्याचा रेशो जर मेंटेन केला नाही तर चांगला पेंट किंवा खराब पेंट दोन्ही असू द्या, गॅरंटेड तुम्ही कुठल्याही ब्रँडेड कंपनीचा पेंट घेतला आणि त्याच्या जर पाण्याचं प्रमाण मेंटेन नाही केलं तर त्यात लाईफ राहणार नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये पेंटिंग वर्क मध्ये वर्कमनशिपला खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यावर तुमची लाईफ डिपेंड आहे. जे काय पेंट यूज करण्याचा तुम्हाला वॉटर रेशो दिलेला असतो तो जर तुम्ही मेंटेन केला तर 10-15 वर्ष तुमच्या पेंटला काहीच होणार नाही, म्हणजे फेड पण होणार नाही आणि निघणार तर अजिबात नाही. म्हणजे ते सर ते कलर्ड बिल्डिंग साठी लाईफ सांगताय ना तुम्ही पेंटचं? म्हणजे एखादी बिल्डिंग आहे त्याला आपण कलर दिलाय ऍक्च्युअली आणि त्याचं लाईफ त्या कलरचं तेच सांगतोय. पण ते इम्प्लिमेंट म्हणजे मारलं कसं आहे ती प्रोसिजर इम्पॉर्टंट आहे. ओके सर. कलर कुठेही मारा, म्हणजे कारला मारा, बिल्डिंगला मारा किंवा अजून कशालाही मारा, पण ती तुम्ही मिक्सिंग काय केलंय, वॉटर रेशो काय घेतलाय आणि कसं इम्प्लिमेंट केलंय. म्हणजे तुम्ही एखादी बिल्डिंग दाखवली तिथे एकच हात पेंट मारलाय तर टेक्निकली ते चुकीचं आहे. त्याची गॅरंटी कमी होती. पाणी जास्त टाकलं, लाईफ कमी झाली. पहिले जी वॉल सरफेस आहे तुम्ही ते क्लीन केला नाही तर त्याची लाईफ कमी होणार. म्हणजे तुम्हाला पहिले सरफेस तार ब्रशने क्लीन करायला लागेल, नंतर तो धुवून घ्यायला लागेल, नंतर ते ड्राय करायला लागेल, नंतर प्रायमरची कोटिंग द्यायला लागेल. प्रायमर मध्ये पण पाणी किती टाकताय ह्याच्यावर त्याची लाईफ डिपेंड असते. पाणी टाकल्यानंतर प्रायमरचे 2 हात होतील, त्याच्यानंतर तुमचं पेंट होईल. ही जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर मध्ये तुम्ही किती चुका करताय किंवा किती अॅक्युरेसी मेंटेन करताय याच्यावर तुमच्या पेंटचं लाईफ मेंटेन आहे. सर मग मॅक्झिमम किती हात मारले पाहिजेत जर आउटर साइडला आपण पेंट देत असतो बिल्डिंगला, तर किती हात मारले पेंटचे? पेंटचे प्रायमरचे 2 हात, 1 किंवा 2 हात आणि कलरचे 2 हात. समजा जास्त कलर थिक केला तर तो पण उपयोगाचा नाही, त्याचं पण डिसएडव्हान्टेजेस आहे. ओके, थँक्यू सर. Okay, anything else you want to ask? Directly ask here. Any student? Hello, sir. Yes, Saili. Hello, you can sir. go ahead.
Sir, black granite tiles seen used to hall. If so, which color is suitable to all? जनरली ब्लॅक ग्रॅनाइट तिचं म्हणणं असं आहे फर्स्ट की ऑफ ऑल ब्लॅक ग्रॅनाइट टाइल्स आपण हॉलमध्ये युज करतो, तर वॉलला कुठला कलर प्रेफर करायला पाहिजे किंवा म्हणजे suitable? ब्लॅक ग्रॅनाइट टाईलला कोणता कलर सुटेबल होईल? ऍक्च्युली टायलिंग मध्ये तुम्ही ग्रॅनाइट ब्लॅक टाईल यूज करत नाही. आता पूर्वी करायचे, पण आता सध्या तर तो ट्रेंड नाहीये. कारण ब्लॅक मध्ये काय होतं, मेंटेन करायला पण ते अवघड जातं. ब्लॅक कलरला कुठलाही कलर सूट होतो. तुमची White, थीम grey. काय आहे, ब्लॅक कुठे यूज, त्याला लाईट ग्रे यूज करू शकता. कुठलाही कलर सूट होतो त्याला ब्लॅकला. फक्त ब्लॅकला त्याच्या समोर सायलेंट कलर पाहिजे. डार्क कलर आला तर आणखीन ते बॉडी दिसेल. हा, ओके. मी सुरुवातीला सांगितलं की कलर स्कीम ही आपल्या नेचरवर पाहिजे. ब्लॅक विथ रेड, मी स्लाइड शो दाखवला, त्याच्यामध्ये कॅफेचं डिझाईन ब्लॅक प्लस रेड. कधी कधी चांगलं दिसतं, पण रेसिडेन्शियल मध्ये ब्लॅक रेड हे इरिटेटिंग पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ब्लॅकला सायलेंट कलर यूज करा, कारण ऑलरेडी ब्लॅक हा डार्क कलर येतो. त्यामुळे त्याचं मेंटेन करण्यासाठी, त्याला एक बॅलन्स करण्यासाठी लाईट कलर यूज केलेले चांगले. ग्रेइश, व्हाईट या कलर मध्ये तुम्ही जाऊ शकता. ब्लॅक, ग्रे, ब्लॅक, व्हाईट किंवा दुसरे कलर लाईट मध्ये. नेक्स्ट बोला मॅडम, क्वेश्चन्स आहे का बघा, नाहीतर. हॅलो सर. हा सौरभ. हा बोला. सर, माझा एक क्वेश्चन आहे सर. इंटेरियर मध्ये जेव्हा पण आपण घरात पुट्टी केलेली असते, की काही वर्षांनी त्या पुट्टीचे जरा लेयर्स निघतात काही काही ठराविक ठिकाणी, मग ते तसं का होतंय? बरोबर आहे क्वेश्चन. कलर हा पार्ट आहे, एक्सटर्नल पार्ट आहे. म्हणजे कुठल्याही मीडियावर आपण यूज करतो तो एक्सटर्नल यूज करतो, इंटरनल नाही करत. जेव्हा तुम्ही वॉल यूज करता, त्याच्या आधी जरी सनलामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा ती वॉल कुठेतरी वॉल पकडत असेल किंवा मॉइश्चर कंटेंट त्या वॉलमध्ये जास्त असेल, तर त्यावेळेस ती वॉल पापडी पकडते. आपण फ्लोरिंग करताना काय करतोय, त्याला स्पॉन्ज करतो सँडचा. त्या सँड मध्ये काय होतं, बाथरूम म्हणा किंवा बाल्कनीज म्हणा किंवा एक्सटेरियर मधून पाणी पर्क्युलेट होतं सँड मध्ये खाली फ्लोरिंगच्या, आणि ती सँड कनेक्टेड असते ब्रिकला. ती ब्रिकचं नेचर असतं स्पॉन्जी, तर ते स्पंज सारखं ऍब्सॉर्ब करते, आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते पाणी ज्या वेळेस आत राहतं त्यावेळेस एक्सटेरियर कुठलीही गोष्ट त्याच्यावर टिकणार नाही. त्यामुळे त्याला काय आहे की पाणी हे ब्रिकला कॉन्टॅक्ट मध्ये येता कामा नये ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन होतं त्यावेळेस. मॉइश्चर जर आतमध्ये होत असेल तर बाहेरचं कुठलाही मीडिया टिकणार नाही. त्या ठिकाणी वॉटर बेस कलर यूज करायचा. ऑइल बेस यूज केला तर काय होईल, वॉटर आणि ऑइल हे अपोजिट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ते पेस्टिंग होत नाही, मॅच होत. पापडी बनवून कलर सुद्धा निघू शकतो आतून जर मॉइश्चर आला तर. मग ते अवॉइड करण्यासाठी काय करू शकतोय सर? अवॉइड करण्यासाठी रॉफ कंपनीचं प्लस अल्ट्राटेकचं एक हे येतं, केमिकल येतं. ज्यावेळेस तुम्ही वॉल पुट्टी करता त्या पुट्टीवरच ते अप्लाय करायचं बिफोर पेंट. आता पुट्टी काय क्वालिटीची वापरली त्याच्यावर पण ते बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. पुट्टी कशी वापरली आहे ते जर क्वालिटी तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. जर चांगल्या क्वालिटीची पुट्टी असेल आणि वॉल जर तुमची वॉटर ऍब्सॉर्ब करत असेल तर मग तिथे तुम्हाला वॉटरप्रूफिंगचे केमिकल भेटतात, ते अप्लाय करूनच पेंट मग अप्लाय करावं लागेल.